आजची जी घटना आहे, ही घटना ऐकल्यावर तुम्ही कधीच हायवेला कोणत्या ढाब्यावर किंवा कोणत्या खानावळीवर जेवणासाठी थांबणार नाही. ही घटना नांदेडपाशी एका हायवेवर घडली होती. तिथं एक खानावळ होती. ती खानावळ खूप फेमस होती. त्या खानावळीचं नाव होतं द्वारकाबाईची खानावळ. तिथं फिक्स गिऱ्हाईकं झाली होती. तिथं नेहमी गर्दी असायची. सगळे ट्रकवाले टुरिस्ट तिथंच येऊन थांबायचे. अतिशय फेमस खानावळ होती. तिथलं जेवण अगदी चवदार टेस्टी होतं. ती खानावळ एक 80 वर्षाची म्हातारी बाई चालवायची. त्या बाईचं नाव द्वारकाबाई होतं. द्वारकाबाईच्या हाताला एवढी चव होती की तिने शिळं जरी अन्न दिलं तरी ते शिळं वाटायचं नाही. ती पैशाची खूप लालची होती. तिच्या मागे पुढे कोणी नव्हतं, पण ती पैशाच्यासाठी वेडी होती. तिच्या खानावळचा एकच रूल होता, कधी पण या, पोटभर खावा. तिच्या जे खानावळीचं मेनू कार्ड होतं त्याच्यावर फक्त काय मिळेल एवढंच लिहिलेलं असायचं, पण ते कितीला मिळेल हे काही नसायचं. ती जे सांगल तोच रेट. तिने तिच्या कामगार लोकांना हे बजावून सांगितलं होतं की कस्टमरच्या ताटामध्ये जे काय उरल ते तसंच्या तसं किचनमध्ये अजून ठेवायचं. तिच्याकडं कोणी रात्री बेरात्री कधीही आलं तरी ती त्यांना उपाशी पाठवायची नाही. काही ना काहीतरी खायला मिळणार, तेही पोटभर. कोणी जर तिच्याकडं 1 रुपया जरी घेऊन आलं तरी ती त्यांना पोटभर जेवण द्यायची. ती एवढी मनातून लोभी, लालची, कपटी आणि स्वार्थी होती की तिला कोणी 1 रुपया जरी दिला तरी ती जेवण देणार, पण तो 1 रुपया आधी द्या. तिच्यात खूप वाईट गुण होते, पण तिच्यात एक गुण असा होता की तिच्या हाताला एवढी चव होती की लोक तिच्या वयाकडं, जेवणाच्या चवीकडं बघून पैशाबाबतीत कधीच काय बोलायचे नाही. तिच्या खानावळीची चर्चा खूप लांबपर्यंत पसरली होती. लोक खूप लांबून तिच्याकडं जेवण करण्यासाठी यायचे आणि तिचे काही फिक्स ट्रकवाले गिऱ्हाईक झाले होते. त्याच्यामधलाच हा गुरुप्रीत सिंग पण. गुरुप्रीत सिंग हा पंजाबमध्ये राहणारा. तो पंजाबमधून एका कंपनीमधनं त्याच्या ट्रकमध्ये माल चढवायचा आणि नांदेडपाशी एका हायवेवर एका फॅक्टरीमध्ये तो माल उतरवायचा. तो दर महिन्याला तेच काम करायचा आणि याचं एक फिक्स होतं की माल उतरवल्यानंतर द्वारकाबाईची खानावळ तिथून 5 किलोमीटर पुढं होती. तो तिच्याच खानावळीवर जाणार आणि तिथंच जेवणार आणि तिथंच रात्री थोडा वेळ आराम करणार आणि पहाटे पुन्हा पंजाबला जाणार. तो महिन्यातनं एकदाच महाराष्ट्रात यायचा. गुरुप्रीत सिंग पंजाबमधल्या आपल्या मित्रांना नेहमी एकच गोष्ट सांगायचा, अरे मी महाराष्ट्रात गेलो ना तर द्वारकाबाईच्या खानावळीवर जेवतो. तिथं जेवण एवढं टेस्टी भेटतं की यार तोंडची चव जात नाही. आता हे ऐकून त्याचे मित्रही त्याला बोलले, यार एवढं बोलतोयस तर एकदा आम्ही पण येतो तुझ्याबरोबर, बघू कुठली द्वारकाबाई आहे, तिच्या हाताची चव आम्हाला पण घेऊ दे. आता गुरुप्रीत सिंग आणि त्याच्या 4 मित्रांचं हे ठरलं की ह्यावेळेस तुम्ही माझ्याबरोबर चला महाराष्ट्रात. आपण त्या फॅक्टरीमध्ये माल टाकू आणि तिथनंच रात्रीच्या वेळी द्वारकाबाईच्या खानावळीमध्ये जेवायला जाऊ. हे पंजाबमधून निघाले. हे महाराष्ट्रात आले आणि त्या फॅक्टरीमध्ये माल उतरवला. आता त्याचे सगळे मित्र पुन्हा ट्रकमध्ये बसले. गुरुप्रीत सिंगनी ट्रक हायवेला काढला. त्याचे मित्र म्हणाले, अरे कुठे तुझी द्वारकाबाईची खानावळ, एवढी तारीफ करतोय, कुठे? तो आनंदात, तो पण खूप एक्सायटेड होता की कारण आपण जेवतोय, आपण एवढी तारीफ करतोय खानावळची, तर माझ्या मित्रांनाही नाही का आज तिथं जेवण घालणार. तो खूप एक्सायटेड होता. तो त्यांना म्हणला, अरे थोडी देर रुको, आएगा अभी. काही वेळातच
ते द्वारकाबाईच्या खानावळवर पोचले. ते सगळे ट्रकमधनं उतरले. गुरुप्रीत सिंग द्वारकाबाईकडे गेला आणि तिला म्हणाला, कैसी हो मावशी. द्वारकाबाईने नुसती हसत मान हलवली. गुरुप्रीत सिंग द्वारकाबाईला म्हणाला, हक मावशी, आज माझे आहेत ना मित्र आलेत, आज जरा जेवण अजून टेस्टी बनव. मी तुझ्या ढाब्याची आणि तुझ्या हाताच्या चवची खूप तारीफ केली आहे. द्वारकाबाई आणि तिच्या नोकरांनी नुसती मान हलवली. गुरुप्रीत सिंग द्वारकाबाईला म्हणाला, मी ऑर्डर देतो, आत्ताच आम्ही आलो आहे, थोडं रिलॅक्स होतो, थोड्या वेळाने तुला ऑर्डर देतो. तेवढं बोलून तो पुन्हा ट्रकच्याच इथं आपल्या मित्रांपाशी गेला. त्यांनी ट्रकमधनं एक चटई काढली, चटई हातरली. चटई हातरून ते तिथं बसून दारू प्यायला लागले. गुरुप्रीत सिंग पुन्हा द्वारकाबाईच्या खानावळमध्ये गेला आणि द्वारकाबाईला म्हणाला, मावशी थोडंफार काहीतरी चाकण्याला द्या. द्वारकाबाईने तिथंच तिच्याकडंच असलेले काही टमाट्याचे तुकडे एका डिशमध्ये तिच्या नोकराच्या हातात दिले. नोकरांनी ते गुरुप्रीत सिंगच्या हातात दिले, पण तो नोकर त्याच्याकडे बघून नुसताच हसत होता. गुरुप्रीत सिंगही खुश होता. एवढे दिवस आपण आपल्या मित्रांना बोलतोय, आज आलो इथे. त्यांनी ते टमाट्याची डिश घेऊन गेला. ते तिथं दारू पीत बसले. आता अर्धा पाऊण तास झाला होता. आता ह्यांना बऱ्यापैकी दारूची नशा चढली होती. त्यातला एक मित्र गुरुप्रीत सिंगला बोलला की अभी बहुत हो गया, बहुत नशा हो गई, अब यार अच्छा तगड़ा खाना मंगाते हैं. गुरुप्रीत सिंग बोलला, अरे 2 मिनट रुक, अभी मंगाता हूँ. गुरुप्रीत सिंग उठला आणि द्वारकाबाईच्या तिथे गेला. द्वारकाबाईला त्यांनी ऑर्डर सांगितली. ऑर्डर सांगून तो पुन्हा आपल्या मित्रांपाशी येऊन बसला. बघतोय तर काय, 5च मिनटात जे काय ऑर्डर दिली होती ती ऑर्डर लगेच आली. ते बघून त्याचे मित्रही खुश झाले आणि गुरुप्रीत सिंगही खुश झाला. त्याच्यातला एक मित्र बोलला, यार अजब है यार, इतनी जल्दी खाना होता है, इतनी जल्दी ऑर्डर लेके आया. ते आता मजेशीर जेवत होते. काही वेळ झाला त्यांचं जेवण झालं. गुरुप्रीत सिंग पुन्हा द्वारकाबाईकडे गेला आणि म्हणाला, मावशी काय जेवण बनवलं होतं, माझ्या मित्रांनी तो पोटभर खाल्लं आहे, माझ्या मित्रांनी तुमच्या ढाब्याची लय तारीफ केली. द्वारकाबाई फक्त त्याच्याकडे हसत बघत होती. तिचे जे नोकर होते तेही त्याच्याकडे हसत बघत होते. गुरुप्रीत सिंग द्वारकाबाईला म्हणाला की मावशी, आज तर लय भारी जेवण झालं आणि धन्यवाद करतो की माझ्या मित्रांना मी जेव्हा आणलं तेव्हा तुम्ही एवढं भारी जेवण बनवलं. चिकन, रोट्या, जीरा राईस, क्या बात है, बोले बहुत बहुत अच्छा बनाया. गुरुप्रीत सिंग द्वारकाबाईला म्हणाला की मावशी, आता काय आम्ही इथंच झोपणार आहे, भेटूया पुढच्या महिन्यात. गुरुप्रीत सिंगने जेवढे पैसे झाले होते ते द्वारकाबाईला दिले आणि तो पुन्हा जाऊन आपल्या मित्रांमध्ये झोपला. आता पहाटेची वेळ होती. गुरुप्रीत सिंग झोपेमध्येच होता, पण त्याला झोपेमध्येच ऐकू येत होतं की कोणीतरी उलट्या करतंय. ते ऐकून गुरुप्रीत सिंगची झोप मोडली. उठून बघतोय तर काय, त्याचे जे मित्र होते ते उलट्या करतात. कोणी उलट्या करतंय, कोण अस्वस्थ होतंय, कोण यासारखं बडबड करतंय, हे बघून त्याला काहीच कळत नव्हतं. त्यांनी आजूबाजूला पाहिलं. बघतोय तर काय, द्वारकाबाईचा जो ढाबा होता तो ढाबा पूर्ण जळून खाक झाला होता, पूर्ण खंडर झालं होतं. त्याला आता काही कळतच नव्हतं. तो त्याच्या मित्रांना विचारायला लागला, अरे ये ढाबा कैसे जल गया, तुमको क्या हो गया, अरे हा ढाबा कसा जळला, तुम्हाला काय झालं. तो बघतोय तर काय, कोणी आपल्या तोंडातून उलट्या काढतंय, कोण आपल्या तोंडातून टायरचे तुकडे काढतंय, तर कोणी माती काढतंय, तर कोणी तोंडातून कपड्याचे तुकडे काढतंय आणि सगळे अस्वस्थ झालेले आहेत. त्यांची कंडिशन एवढी विचित्र झाली होती. ते बघून गुरुप्रीत सिंगला काहीच कळलं नाही काय चाललं आहे आणि त्याला प्रश्न पडला पण की हा ढाबा कसा जळला, आपले मित्रही काय झालं आहे ते सांगत नाही. गुरुप्रीत सिंगने आजूबाजूला पाहिले. आजूबाजूला बघितले तर द्वारकाबाईच्या ढाब्यापासून थोड्याच पुढं एक पंक्चरवाल्या अण्णाचं दुकान होतं, टायरवाल्याचं.
गुरुप्रीत सिंगने त्याला बघितलं. तो सकाळच्या वेळी दुकान उघडत होता. तो पळत पळत त्याच्याकडे गेला आणि त्याला म्हणाला कि ये ढाबा कैसे जल गया, ये द्वारकाबाई का ढाबा कैसे जल गया, कल रात तो हम लोग ने इधर खाना खाया था. ते ऐकून तो अण्णा टायरवाला गुरुप्रीत सिंगकडे बघतच बसला आणि त्याला म्हणाला, सरदार जी आपका दिमाग तो ठीक है ना, क्या बोल रहे हो. हाँ मैं ये पूछ रहा हूँ ये ढाबा कैसे जल गया, कल रात को मैं और मेरे दोस्त यहाँ पेट भर के खाना खाए, वहाँ बाजू में सोए थे, फिर वो जल गया, हमको पता क्यों नहीं चला. तो अन्ना टायर वाला बोलला, सरदार जी सुबह सुबह चढ़ा के आए हो क्या, हाँ सकाळ सकाळी घेतली आहे का. गुरुप्रीत सिंग बोलला, अहो अण्णा मी कशाला पिल सकाळ सकाळी, मी खरं बोलतो आहे. काल रात्री आम्ही तिथं जेवलो आहे, तिथं झोपलो आहे, ढाबा जळला आम्हाला कसं कळलं नाही. आणि सकाळी उठून बघतो आहे तर माझ्या मित्रांना उलट्या होतात. ते कोण तोंडामधनं टायर काढतं आहे, कोण कपडे काढतं आहे, सगळ्यांची तब्येत खराब झाली आहे, ढाबा जळलेला आहे, काय झालं आहे काय. आता तो जो अण्णा टायरवाला होता तो गुरुप्रीत सिंगला म्हणाला, तू खरंच बोलतो आहे ना. गुरुप्रीत सिंग म्हणला, मैं वाहेगुरु की कसम खाता हूँ या मैं झूठ क्यों बोलूँगा. मग अण्णा टायरवाला त्याला म्हणला, हा ढाबा आहे ना आज नाही जळलेला, हा ढाबा जळून 20 ते 25 दिवस झालेत. गुरुप्रीत सिंगला ते ऐकून शॉकच बसला. तो त्याला म्हणाला, कसं काय, काल रात्रीचं आम्ही तिथे जेवलो आहे आणि तुम्ही बोलता 20-25 दिवस झाले, कसं काय शक्य आहे, मला खरं वाटत नाही. तो अण्णा टायरवाला त्याला बोलला की मला खोटं काही भेटणार नाही आहे. तुमच्या मित्रांची अवस्था बघून मला हे कळतं आहे की तुम्ही खोटं बोलत नाही आहे, नक्कीच तुम्ही इथं झोपला असेल. पण एक सत्य घटना तुम्हाला सांगतो, द्वारकाबाईचा ढाबा 2 गुंडांनी 20 ते 25 दिवसापूर्वी जाळून टाकला आहे. ते ऐकून गुरुप्रीत सिंग खूप घाबरला. तो म्हणाला, कसं काय, काय काय झालं काय. अण्णा म्हणाला, इथं 20-25 दिवसापूर्वी 2 जणं 2 व्हीलरवर आले होते. मी द्वारकाबाईच्या ढाब्यावर थांबलो होतो. मी त्यांच्याकडे पाहिलं, ते दोघं गुंड वाटत होते. त्यांनी जेवण ऑर्डर केलं. त्याच्यातला एक ऑर्डर दिल्यानंतर टॉयलेटला आली, त्यामुळे द्वारकाबाईच्या ढाब्याच्या मागं गेला. तो तिकडनं येताना एवढा चिडून आला, त्यांनी त्याच्या मित्राला काहीतरी सांगितले आणि ते दोघं डायरेक्ट खुर्च्या उचलून ढाब्यावर फेकू लागले, शिवीगाळ करू लागले. द्वारकाबाईचे जे नोकर होते त्यांना मारू लागले. तेवढ्यात तिथं पोलिस आले. ते दोघंही पिलेले होते आणि ते गुंड होते. ते पोलिसांना बघून लगेच 2 व्हीलर काढून पळून गेले. आता मी माझ्या दुकानाच्या इथे येऊन बसलो. द्वारकाबाईंनी तिचा ढाबा बंद केला आणि थोड्या वेळातच पुन्हा ते दोघंजण 2 व्हीलरवर आले आणि त्या ढाब्याला आग लावली. द्वारकाबाई आणि तिचे जे नोकर होते ते ढाब्यामध्ये जळून खाक झाले. हे ऐकून गुरुप्रीत सिंग एवढा घाबरला की त्याला काही सुधरत नव्हतं. त्यांनी त्या अण्णाला विचारले, पण ढाबा का जाळला. अण्णा म्हणाला, त्याच्यातल्या एकाने जो लघवीला गेलता त्यांनी आज जाऊन पाहिले, जे लोकांचं उष्ट जेवण होतं तेच जेवण दुसऱ्या लोकांना देत होती आणि ह्या दोघांनाही त्यामुळे ते खूप चिडले. द्वारकाबाई आणि तिच्या नोकरांना त्यांनी जाळून टाकले. ते ऐकून गुरुप्रीत सिंग पूर्णपणे अस्वस्थ झाला. आता त्याला उलट्या होऊ लागल्या, त्यालाही कसं तरी होऊ लागलं. तो तिथं बेशुद्ध पडला. ते बघून त्या अण्णा टायरवाल्यांनी त्याला आणि त्याच्या मित्राला जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. आता त्यांची परिस्थिती खूप खराब झाली होती. त्यामुळं त्या अण्णा टायरवाल्यांनी त्यांच्यापैकी एकाकडनं त्यांच्या फॅमिलीचा पंजाबचा नंबर घेतला आणि पंजाबला फोन केला. ही घडलेली सगळी घटना त्यांची फॅमिली आली आणि ह्या 4 जणांना पंजाबला घेऊन गेले. त्याच्यातला एक जण तर हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या अगोदरच मेला होता. असं म्हणतात आजही जिथं तो ढाबा होता तिथं तर आता खंडर आहे, पण आजही तिथं भांडी धुण्याचा, जेवण बनवण्याचा
आणि ऑर्डर देण्याचा, जसं काय वेटर बोलतो आहे 5 नंबरला हे द्या, 5 नंबरला ते द्या, रात्री अपरात्री ऐकायला येतं. मित्रांनो, ही जी सत्य घटना आहे, ही घटना आम्हाला दुसरं कोणी नाही, जो अण्णा टायरवाला होता त्याच्याच मुलांनी आम्हाला लिहून पाठवली आहे. ही सत्य घटना नांदेडच्या एका हायवेवर घडली होती. तिथेच हा ढाबा होता. मित्रांनो, अशाच सत्य घटना, सत्य अनुभव तुमच्याबरोबर जर घडले असेल तर तुम्ही आम्हाला नक्की शेअर करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही तुमचे बरोबर घडलेले सत्य अनुभव, सत्य घटना, भुताटकीच्या घटना तुम्ही आम्हाला पाठवू शकता. आम्ही नक्कीच पब्लिश करू. अशा सत्य घटना ऐकण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.